मनोज जरांगेंनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। आम्ही स्वतःला 29 ऑगस्टचा वाढीव वेळ दिलाय असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। 29 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलाय, त्याआधी आरक्षण द्या अशी मागणी जरांगे करतायत आणि आरक्षण तुम्ही देणार नसाल तर आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल असंही त्यांचं म्हणणं आहे। सरकारचा जीव खुर्चीत आहे आणि आम्ही त्यांची खुर्चीच काढून घेऊ असंही जरांगे म्हणतात। 1 महिना वाढून दिला आणि आज बी सांगतो, आजपासून आणखीन 29 तारीख पर्यंत वेळ दिला त्यांना। आम्ही मनानच दिला। त्याच्या आत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी 183 क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम आहे। तोही शासन निर्णय करा। 2 विषय झाले, हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा, हे झाले 3। चौथी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची। सॉरी 2004चा जो JR आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे। तिच्यापासून तर आम्ही मागं हटतच नाही। आणि सरसकट गुन्हे, काय बहाणे, काय किती चाळे असावत अंगात माणसाचे, रंगेल चाळे। काय सत्ता भोगायला लागलात, काय सत्ता राज्यात चालवायला लागलात, एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जस काय दुसऱ्यांना काही कळत नाही, हेच लय शहाणे आहेत। असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीस धरायचंय। बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत, ते बघू। आलीच वेळ जवळ आता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।